मोठी बातमी मंत्रालयात मुलाखत घेऊन गंडा घालण्यात आलाय। नोकरीचा आमिष दाखवत तरुणांची फसवणूक करण्यात आली। मंत्रालयात मुलाखत घेऊन 9 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। नागपूर, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मंत्रालयात मुलाखती घेऊन गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। मला माझ्या मित्रामार्फत लॉरेन्स हेनरी नामक नेक्सस हे जॉब प्लेसमेंट जी कंपनी आहे त्यामार्फत मला कळले की जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो। तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कोटा राहतो, त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो। तर त्यानुसार त्यांनी आम्हाला म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा, तेव्हा तुम्हाला 4 लाख रुपये द्यायचे आहे। त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यानंतर 4 लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा 4 लाख रुपये, असे एकूण 12 लाख रुपये त्यांनी मागणी केली। तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले होत गेलं, ते आता लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं। आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला। नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा। 200 लोकांच्या वर यांनी फसवणूक केली आहे। काही लोक स्वतःचं नाव लपवण्याकरिता किंवा नाही या संदर्भात बोलण्याच्या याच्यात कोणीच सामोर येऊन नाही राहिलं। 2019 पासून 2025 पर्यंत यांनी असंच केलं। आम्ही 2023 पासून याला पैशाची मागणी टाकली, तर आज देतो उद्या देतो, माझा ऍक्सिडेंट झालाय, माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर झालाय असं म्हणून यांनी फसवलेलं गेलेलं आहे। आणि हा नेहमी कॉल बंद ठेवायचा आणि वेगवेगळ्या नंबरनी कॉल करायचा। तर नेमकं घडलं काय पाहूयात। नागपुरात लॉरेन्स हेनरीनं राहुल तायडेला नोकरीचं आमिष दाखवलं। मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी देतो असं आश्वासन दिलं। 7 जणांनी बनाव रचून राहुलची मंत्रालयात मुलाखत घेतली। राहुलकडून 9,55,000 रुपयांची वसुली केली। बनाव खरा वाटावा म्हणून राहुलची वैद्यकीय तपासणी केली। पैसे अडपले, नियुक्तीपत्र मात्र दिलंच नाही। राहुल तायडेनं हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीनुसार लॉरेन्सला अटक झाली, तर इतर आरोपी फरार आहे। आरोपींवर नागपूर, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत।